नाशिकमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण नाशिकमधील TCS कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतरण प्रकरणानंतर आणखीन एक प्रकार समोर आलाय। पंचवटीमध्ये मुलीच्या गळ्यातील तुळशी माळ आणि हातावरील धागे काढत एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला। तसंच तरुणीला दारू आणि सिगारेट पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। त्याला कोर्टानं 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तसंच जानेवारी 2026 मध्ये मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीनं त्यांना लॉजवर नेलेलं होतं। अशाच पद्धतीचं कृत्य आणि मुलींवर अत्याचार केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। संपूर्ण विषय जर बघितला तर तो प्रेम प्रकरण आहे। मुलाचं आणि मुलीचं मागील 2 वर्षांपासून प्रेम संबंध आहेत। दोघे इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकतात। दोघंही हॉस्टेलाइट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीकडनं सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच आलेला आहे मुलाला, आणि कॉलेज लाईफचे विद्यार्थी आहेत। प्रेमाला काय धर्म जात पंथ वगैरे असा काही प्रकार नसतो। जेन्युइनली त्या मुलाचं मुलीवर आणि मुलीचं मुलावर प्रेम आहे। या व्यतिरिक्त त्याला धर्माचा असा काही रोल नाही।